जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आजचा श्लोक आहे 100वा. श्लोकांची आपली शताब्दी आज पुरी होते. पुढे अजून 205 श्लोक आहेत. निम्म्यापर्यंत पोहोचलो आपण. हा श्लोक फार सुंदर आहे. सर्वसाधारण माणसाची जी मनोवृत्ती आहे ना, ती या श्लोकात वर्णन केली आहे. एवढं सगळं समजावून सांगितलं अगोदरपर्यंत. 99 श्लोक समजावून सांगितलं समर्थाने, पण 100व्या श्लोकात ते पुन्हा समजावून सांगतात की बाबा रे, एवढं सांगितलं तरी शेवटी तुझी प्रवृत्ती ही अशीच आहे. यथा सांगरे कर्म तेही घडेना, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. त्याचं हिंदी संस्करण आहे, यथा विधी कोई कर्म न होए, यथा विधी कोई कर्म न होए, धर्म होए तो पुण्य न पाए. दया कभी किसको न दिखाते, मूर्ख है वो हरि नाम न देते. यथा सांगरे कर्म तेही घडेना. बहुतेकांच्या आयुष्यात तेच घडलेलं असतं. आपण ठरवतो एक आणि करतो भलतच. आपण ठरवलेलं असतं की आयुष्यात माझं ध्येय हे आहे, आणि जेव्हा शेवटी येऊन पोहोचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपलं ध्येय भरतो, आपण येऊन भरत्या ठिकाणीच पोहोचतो. एकदा मी आणि माझा मित्र एका ज्योतिषाकडे गेलो. तो माझा घेऊन गेला. त्याला काहीतरी भविष्य विचारायचं होतं. म्हणा येशील का बरोबर? म्हणलं चल. आता तो ज्योतिषी गावचा हो, तो त्याला ते गावच्या पद्धतीने भविष्य सांगायची सवय. शहरात असेल तर तो सिस्टमॅटिक तशी वाक्य वगैरे वापरेल. गावचा माणूस म्हणजे कधी कधी सिम्बॉलिक बोलतो ना, प्रतिकात्मक. तर ह्याने विचारलं की माझ्याबद्दल काहीतरी सांगा. त्याने कुंडली बघितली, हात बघितला, म्हणाला तुझं म्हणाला बसता गणपतीने उठता मारुती आहे. म्हणाला तुझं बसता गणपती उठता मारुती आहे. अजून म्हणाला तुझं काही खरं नाही. तर आम्ही गोंधळलो त्यावेळेला. म्हणजे बसता गणपती उठता मारुती म्हणजे नक्की काय म्हणतो. म्हणून आम्ही त्याचा विचारतो तुला नक्की काय म्हणायचं, कळलं नाही वाटतं तुला. म्हणजे पोरा तुला कळलं नाही वाटतं. म्हणतो नाही. म्हणजे तुझं कसं आहे माहितीये का, तू बसत असताना विचार करतो गणपती उपासना करायची, उठेपर्यंत मारुती सुरुवात केली असते. म्हणजे तुझा शब्द नाही. आत्ता ठरवशील, नंतर ठरवशील, त्याच्यानंतर ठरवशील, प्रत्येक वेळेला आपण बरं. आणि त्यामुळे होतं कसं की कंटिन्युटी न राहिल्यामुळं कशाचंच फळ मिळत नाही. अहो व्यवहारात सुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट घ्यायचा असेल तर चिकाटी लागते. व्यवहारात सुद्धा त्याशिवाय तुम्हाला नाही यश मिळू शकत. आपण साधं शिकतो शाळेमध्ये तेव्हा चिकाटी लागते. नाही अभ्यास केला तर कुठे पहिले काही विद्यार्थी असतात ना, त्यांचं एखाद्या इयत्तेवर असं काही प्रेम बसतं की ती इयत्ता सोडायला तयार होत नाहीत. ते प्रत्येक वर्षामध्ये त्याच इयत्तेत असतात. प्रेम फार करतात ते इयत्तेवर. तसं आपलं व्हायचं. एखादी गोष्ट तुम्ही जर समजून घेतली नाही, तर मग त्याचा काही उपयोगच नाही ना. आपण जे काही काम करतो आहोत ते काम व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, आणि ते समजून घेऊन त्याच्यात चिकाटी असली पाहिजे, शिकण्याची तयारी असली पाहिजे. शिकण्याची तयारी असेल, चिकाटी असेल तर माणूस पहिलीतून दुसरीत जाईल, दुसरी तिसरीत जाईल, SSC पर्यंत जाईल, ग्रॅज्युएट होईल. जर ती चिकाटी नसेल तर माणूस पुढे जाऊच शकणार नाही. हे व्यवहारात साऱ्या व्यवहारात. तुम्ही स्वयंपाक करायला समजा उभे राहिलात महिला वर्गाने, आणि समजा उभे राहिल्यानंतर तुमचं लक्ष नसेल त्याच्यामध्ये, तर स्वयंपाक चांगला होईल का? नाही होणार. मग बसल्यानंतर घरची माणसं बसल्यानंतर म्हणणार यात मीठच नाही, यात तिखटच नाही, असं नाही तसं नाही. मग त्यावेळेला घरची गृहिणी सांगते अहो काय करणार, ते काहीतरी उरस ना, त्यांच्याशी बोलता होता सगळं दुर्लक्ष झालं. यथासांग जर कर्म, यथासांग हे महत्वाचं. कर्म माणूस करतोच, पण यथासांग कर्म कशाला म्हणतो आपण, की ज्याच्यावरती पूर्ण लक्ष देऊन पूर्णपणे त्याला स्वरूप देण्यात आलेलं आहे. फायनल टच व्यवस्थित असला पाहिजे, आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्यावरती व्यवस्थित बारीक लक्ष देऊन ते कर्म करणं आणि पूर्ण सुयोग्यरित्या ते पूर्ण करणं, ह्याला आपण यथासांग म्हणतो. नुसतं कर्म करणं यथासांग म्हणत नाही. आणि यथासांग कर्म करायचं असेल तर त्या कर्मावरती आपलं लक्ष हवं. आपण काय करतो हे आपल्याला कळलं पाहिजे.
अनेक वेळा परिस्थिती अशी असते की आपण काय करतो आपल्यालाच कळत नाही. एकदा एक दोन बायका एकमेशी गप्पा मारत होत्या. त्यात एक म्हणाली की आमच्या यांचं कसं आहे म्हणाले, हे पत्र जे येतात ना, हे पत्र जे येतात ते म्हणाले मला पत्र तसंच ठेवून द्यावं लागतं. गावाला कुठे गेले की तिथून जे पत्र येतात ते तसंच ठेवावं लागतं. का? काय म्हणजे स्वयं लिखते आणि स्वयं वाचे येते. स्वतः लिहितात आणि स्वतःच वाचतात, दुसऱ्याला वाचताच येत नाही म्हणाले. तर दुसरी म्हणाली हे तर सोपं आहे म्हणाली, अहो आमचं फारच कठीण आहे, हे स्वयं लिखते स्वयं न वाचे येते म्हणाले. ते स्वतः लिहितात स्वतः लिहितात काय ते त्यांना स्वतःच कळत नाही. आपल्याकडे परिस्थिती अशी की अनेक जण आयुष्यात ठरवतात एक, शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना आपल्या स्वतःच्या पुढच्या आयुष्याबद्दल संसाराबद्दल अनेक गणित माणसांनी मांडलेली असतात. पण नंतर तो प्रवाहपतीसारखा वाहतच जातो, काही पर्याय राहत नाही म्हणून असेल, पण वाहत जातो. आणि सरते शेवटी ज्यावेळेला काही वर्षांत आपण विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण ठरवलं काय होतं आणि आपण आलो कुठं. आपण ठरवलं काय होतं आणि आपण आलो कुठं. सामना नाही तुमचं सिंहासन चित्रपटामध्ये एक सुंदरपैकी दृश्य आहे. त्याच्यामध्ये निळू फुले दाखवतो पत्रकार आणि अरुण शर्मा एक सीएम आहे, मुख्यमंत्री दाखवतोय. तर तो मुख्यमंत्री त्याला सांगतोय पत्रकाराला की म्हणाला काय करू, जेव्हा या क्षेत्रात आलो समाजकारणात आलो, जेव्हा समाजकारणात आलो त्यावेळेला देवाच्या आळंदीवर जायचं होतं पण पोचलो चोराच्या आळंदीला. बहुतेक वेळेला प्रत्येकाची परिस्थिती हीच झालेली असते. आपण ठरवतो एक आयुष्यात मिळवायचं आणि ते मिळवायच्या ऐवजी आपण भौतिकडेच वाहवत जातो. हे व्यवहारात चालत नाही तर अध्यात्मात कसं आहे. अध्यात्मामध्ये माणूस जो येतो तो परमेश्वर मिळवण्यासाठी येतो, परमेश्वराला साध्य करावा मिळवावं म्हणून येतो, त्या अनुभूतीसाठी येतो. आणि ती अनुभूती घेता घेताच अशा पद्धतीने तो प्रकाशमान व्हायची गरज असते की ज्याद्वारे तो अनेकांना प्रकाशमान करू शकेल. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्या माणसांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं, ज्या व्यक्तीने स्वतः स्थान निर्माण केलं, त्या व्यक्तीच्या सहवासात येणारी माणसं ही प्रकाशमान होतातच, व्हायलाच पाहिजेत. आणि जर ती होत नसतील तर तो आध्यात्मिक नाही असं म्हणायला पाहिजे. आध्यात्मिक माणसाच्या आयुष्यात येणारी माणसे प्रकाशमान व्हायलाच पाहिजेत, त्याच्यासाठी तर तिथे यायचं. मला काही काही माणसं सांगतात ते म्हणे तुम्ही घोषणा का करत नाही अशी. म्हणजे काय ते म्हणाले धर्म का विजय हो अधर्म का नाश हो. मी त्यांना म्हणतो धर्माचा विजय हो याच्याच अधर्माचा नाश आला. हो धर्माचा विजय होण्याचा अधर्माचा नाश आला. ते आणखी जोरात दुसरं काय सांगायची गरज आहे. अधर्माचा नाश हो होणारच. धर्माचा विजय जर झाला तर अधर्माचा नाशच होणार, कारण त्याच्या धर्माचा विजय होऊच शकत नाही. उजेड आला तर आपण असं नाही म्हणत गेजावर का अंधार गेजावर का अंधार असं नाही म्हणत किंवा उजेड आला ना की ते आपोआप कळतं. उजेड आला की आपोआप कळतं. सकाळ उजेड ना की माणसांना सांगावं लागत नाही उठा कामाला लागा. तिकडे सूर्य उगवायची वेळ झाली की लोक आपोआप उठतात, आपापले उद्योगाला लागतात, कामाला लागतात, दिवसभराचे उद्योग सुरू करतात. सूर्य उगवून सांगायची गरज नसते, ते आपोआपच करायला लागतात लोक. तसं उजेड आला की उजेड म्हणून सांगावं लागत नाही, अंधार गेला म्हणून सांगावं लागत नाही तिला. तसं परमेश्वर तुमच्यात प्रगट झाला, तुम्ही त्याच्याशी अनुसंधान ठेवायला लागलात की आपोआपच तुमच्यात घडणारे बदल हे आपोआप दिसायलाच लागतात. हे सांगावं लागत नाहीत मुद्दामून की बाबा माझा हा बदल घडतोय तो बदल घडतोय, सांगावं लागत नाही. विजेला हात वाजला की माणूस स्वस्त उभा राहू शकतो का? एखादा माणूस म्हणाला वा छान विजेला हात वाजला, करंट टाकत वाया जागा आणि मला बरं वाटतं असं म्हणेल कोणी, तो थरथर उडणार तिथं, तो थरथरला पाहिजे. कारण विजेचा गुणच आहे तो, ती शरीर अंगात की तुम्हाला ती उड्या मारायला जाणारच. तसं चेतना परमेश्वराचं चैतन्य तुमच्यात आलं ना की ते तुम्हाला क्रिएशन करणार आहे, ते गप्प बसून देणार नाही. आणि ते त्याचं तुमच्यामध्ये अवतरण होणं, परमेश्वराचं तुमच्या अवतरण होणं हा प्रकारच असा आहे ना की ते झालं की आपोआप आजूबाजूला कळायलाच लागतं, माणसाला समजायलाच लागतं की या माणसात बदल होतोय म्हणून, या माणसात बदल होतोय. त्यासाठी निराकरण करावं लागत नाही. पण त्याच्यासाठी सगळ्यात गरज कशाची आहे? चिकाटीची गरज आहे. यथा सांग हे महत्वाचं. आपलं कर्म केलं, पूजेला बसायचं. आपण काय काय ठिकाणी सत्यनारायणच्या पूजा बघतो, सत्यनारायणच्या पूजा, ते सत्यनारायणची पूजा घरात असते, गुरुजी पूजा सांगत असतात आणि यजमान तिथं बसलेला असतो आणि त्याचं सगळं लक्ष दाराकडे असतं. कोण येतोय, पाहुणे कोण कोण येत आहेत, तो आतमध्ये पाहुणा या तो गुरुजी सांगतोय काय तो करतोय काय. कसा सत्यनारायण तिथे यायचा? हो सत्यनारायण यायचं कसं सांगा ना, याचा सत्यनारायणाकडे पाहिजे. महत्वाचा पाहुणा कोण आहे त्या दिवशी? सत्यनारायण महत्वाचा पाहुणा आहे. तो येणारा माणूस महत्वाचा पाहुणा नाही. हो पण परिस्थिती अशी असते की त्याला पूजा करणाऱ्याला कुठे माहिती आहे, तो पूजेचा यजमान बसाय त्यावर तरी कुठे कळत आहे की सत्यनारायण महत्वाचा पाहुणा आहे, तेव्हा तो येणारच महत्वाचा वाटतो.
आणि त्यामुळे होतं कसं की सत्यनारायण फळत नाही हो. तो फळणार कसं सत्यनारायण? जिथे भावनाच नाही, श्रद्धाच नाही, ते त्याचे परिणाम कसे मिळणार? लक्षात ठेवा, साध आहे तिथं प्रतिसाद आहे, पण तिथं साधच नाही तर प्रतिसाद येणार कुठून हो? आणि म्हणूनच अनेक वेळा असं होतं की आपण पूजेला बसतो आणि आपलं लक्ष भक्तीकडेच असतं. ते एकदा एका गृहस्थानं सांगितलं, म्हणाले की मंदिरात गेलं देवासमोर उभं राहायचं की बाहेर चपला काढून असतो ना माणूस. काही काही ठिकाणी मंदिरात परिस्थिती अशी असते की बाहेर चपला गायब होतात आणि त्यामुळे नवीन चपला माणूस घालून गेला की त्याशी तेव्हा देव दिसतच नाही हो. त्या डोक्यात चपलाच असतात त्याच्या. तो बाहेर चपला काढतो, आतमध्ये जातो, देवासमोर उभा राहायचा असतो, म्हणत असतो सगळं, पण लक्ष चपलेकडे असतं सगळं. मग जोडेच मिळायचे, दुसरं काय मिळणार? आपलं जिथं लक्ष असणार तेच मिळायचं. आणि म्हणून यथासांग व्हायला पाहिजे. कर्म यथासांग हवं. आपण जी कृती करतो आहोत ती कृती पूर्ण समजून करायला पाहिजे. ती जर समजून केली तर त्याचं फळ आहे, ती न समजता केली तर काय फळ आहे? नाही तर इकडे गुरुजी सांगतात पाणी सोडा, हा पाणी सोडतोय, असं करा असं करा, तो गडगड 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 म्हणतोय, तो म्हणतोय काय त्याला माहिती आणि हा काय करतोय ह्याला माहिती. अशी परिस्थिती. दोघेही गोंधळलेले, त्याचा काही उपयोग नाही. पूर्ण समजुतीने कृती व्हायला पाहिजे. आपण जे काही करतोय हे आपण जर समजून केलं तर त्याचं फळ मिळेल. शाळेमध्ये आपण जातो, त्या शाळेत गेल्यानंतर आपण शिक्षक कशा करता असतात? शिक्षक ह्याच्यासाठी असतात की समजून सांगण्यासाठी. माझा एकदा एका गृहस्थाने विचारलं, काय करायचं शाळेत कशाला जायला पाहिजे? पुस्तक वाचून नाही माणूस तयार होत. सगळी पुस्तकं, शाळेची पाठ्यपुस्तकं मिळतातच की, पण तरी मुलं शाळेत का जातात? आता कोणी म्हणाल लहान असतात म्हणून जातात. मग कॉलेजला जाणारी मुलं तर मोठी असतात की, पण तरी ती कॉलेजला जातात. पुस्तकं उपलब्ध आहेत, पण ती पुस्तकं उपलब्ध जरी असली तरी ते समजून सांगणारा माणूस समोर असावा लागतो. आणि तो समजून सांगत असताना ऐकणाऱ्याचं पण त्याच्यावरती एकाग्रता असावी लागते. याची एकाग्रता असणं आणि त्याची समजून सांगण्याची हातोटी, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्यातनं चांगले रिझल्ट तयार होतात. तशीच परिस्थिती या अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा आहे. जर अध्यात्म क्षेत्रामध्ये येणाऱ्या माणसाचं लक्ष भक्तीकडे असेल, सांगणाऱ्याचं लक्ष भक्तीकडे असेल तर भलतंच काहीतरी मिळायचं, चांगलं काय मिळायचं नाही. जर परमेश्वर हवा असेल आणि परमेश्वराबरोबरच परमेश्वराचे काय असं एक कोणी माणूस आहे का समोर उभा राहायचा की हा मी देव बरं का, आता काय पाहिजे माग, असं असतं का? नसतं. माणसाला हेच तर कळत नाही. अनेक वेळेला काही काही माणसं सांगतात की मला हे स्वरूप पाहायचंय, ते स्वरूप पाहायचंय, हे स्वरूप पाहिजे, ते स्वरूप पाहिजे. ते स्वरूप दिसत नाही का? दिसत नाही असं नाही. एक लक्षात ठेवा, ज्याची तुम्हाला ओढ वाटते, धनाची ओढ धरली तर धन मिळतं की नाही? धनाची ओढ धरली तर धन मिळतं. अभ्यासाची ओढ धरली तर शिक्षण मिळतं. बरोबर आहे ना? तसंच देवाचं आहे. देवाची ओढ धरली तर देव पण मिळतो. पण ते जे मिळणं आहे ना, ते भावनिक आहे. आपल्या मनाची एक ती धारणा आहे, तो स्टेटस आहे. त्या स्टेटसला माणूस गेला ना, त्या एका मानसिक स्तरावरती माणूस गेला ना की या गोष्टी जाणवायला लागतात आणि दिसायला लागतं त्या मानसिक स्तरावरती गेल्यानंतर. पण त्याच्याही पलीकडे जायचंय. कारण ही शेवटी मानसिकता आहे. मानसिकतेतून सुद्धा बाहेर पडायचंय. आणि त्या मानसिकतेतून जेव्हा खरं बाहेर पडतो तेव्हा खरं ज्याला आपण समजणं, जाणणं, ज्याला आपण म्हणतो अनुभवणं, जे म्हणतो हे त्याच्यानंतर आहे. हे शब्दात सांगून कळणार नाही, हे अनुभवूनच फक्त कळू शकतं. आणि म्हणून पहिली गोष्ट काय, पहिला नियम कळायचा एकच की यथासांग कर्म हे यथासांगच हवं, समजून उमजून हवं, विचारपूर्वक हवं. आणि यथासांगरे कर्म तेही घडे ना. आणि जेव्हा ते कर्म घडत नाही तेव्हा काय होतं, घडे धर्म तो पुण्य गाठी पडे ना. म्हणून बघायचं सांगितलं ना की पूजा चालली, पूजेकडे लक्ष नाही, भक्तीकडे लक्ष आहे, तर धर्म घडला, हातून कर्म घडलं म्हणून धर्म मानायचं. धर्म घडला पण त्याचं पुण्य गाठी पडत नाही, त्याचे रिझल्ट मिळत नाही, त्याचा असणारा फायदा मिळू शकत नाही. आणि त्यामुळे होतं कसं, दया. आणि पुढची परिस्थिती, दया पाहता सर्व भूती असे ना. ज्याच्यामध्ये परमेश्वराचं अवतरण होईल किंवा ज्याची मानसिकता ही उन्नत होईल तो काय असेल तर सर्वभूती दया त्याच्यात असलीच पाहिजे. सर्वभूती दया त्याच्यामध्ये निर्माण व्हायलाच पाहिजे. ती व्हायलाच पाहिजे. कारण जेव्हा त्याची एक गोष्ट लक्षात येते की मी आणि तो एकच आहे तेव्हा त्याचं दुःख तेव्हा स्वतःच वाटायला लागतं. आणि जेव्हा त्याचं दुःख तेव्हा स्वतःच वाटायला लागतं तेव्हा त्याला एक्सप्लॉइट करणं, त्याचा फायदा उचलणं हे माणसाला पटतच नाही. आणि म्हणून तर हळूहळू उन्नत होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सर्वभूती दया निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुकडोजी महाराज एक अभंग आहे. तुकडोजी महाराज म्हणाले की देवाने धनवान तुझा रे गर्वासाठी केला का,
देवाने धनवान तुझा रे गर्वासाठी केला का, आयुष्याचा नाच कराया नऱ्या जन्मी आला का. देवाने धनवान तुझा रे गर्वासाठी केला का, आयुष्याचा नाश कराया नऱ्या जन्मी आला का. बैलाला टोचशी आरीने आत्मा त्याचा कळला का. बैलाला टोचशी आरीने आत्मा त्याचा कळला का. आणि तसाच टोचिव देव तुझा रे, तसाच टोचिव देव तुझा रे, मंत्र अजून ना कळला का. तू आज बैल टोचतो, देव तुला टोचणार हे लक्षात ठेव. कारण देवाने तुझा निर्माण जेवढ्या प्रेमाने केलं तेवढ्या प्रेमाने बैलाला निर्माण केलं. देवासमोर तू मोठा आणि बैल छोटा असं काही नाहीये. प्रत्येक प्राणी मात्र परमेश्वर निर्माण करतात तितक्याच प्रेमाने तितक्या आत्मीयतेने निर्माण करतो. त्याचा अर्थ आम्ही काय काय लावतो हा आमचा प्रश्न आहे, ही आमची बुद्धी आहे. पण देवाने निर्माण करताना प्रत्येक प्राणी मात्राला तोच आनंद घेण्यासाठी जन्माला घातलेला आहे, तोच आनंद घेण्यासाठी तसंच आनंदाने जगण्यासाठी जन्माला घातलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा सर्वभूती दया तेव्हा निर्माण होते की ज्यावेळेला ही भावना निर्माण होते की ज्या परमेश्वराने मला निर्माण केलं त्याच परमेश्वराने सर्व जग निर्माण केलं. आणि जर मला दुःख झालं तर मी परमेश्वराकडे दयेची अपेक्षा करतो. जर मला दुःख झालं तर मी परमेश्वराकडे दयेची अपेक्षा करतो. तर त्याला दुःख झाल्यानंतर त्याला जर मी दुःख देणार असेल तर त्याने दयेची अपेक्षा कोणाकडे करायची. मानव बुद्धिमान आहे असं आपण म्हणतो. बाकीच्या प्राण्यांपेक्षा माणसाचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय म्हणजे बुद्धी. आणि म्हणून आपण माणसाला सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असं म्हणतो. मग जर माणसाला देवाकडे दयेची भीक मागायची, दयेची अपेक्षा करण्याची ताकद दिलेली आहे, पण ते तर प्राणी बुद्धिमान नाही असं आपण म्हणतो ना. मग त्यांनी अपेक्षा कोणाकडनं करायची. तेव्हा जे त्यांच्यापेक्षा उन्नत आहेत, प्राण्यांपेक्षा जे उन्नत आहेत त्यांच्याकडनं त्यांनी दयेची अपेक्षा करायची. बाकीच्या प्राण्यांनी माणसाकडनं द्यायची अपेक्षा करायची, माणसाने त्यांच्याकडनं द्यायची अपेक्षा करायची नाही. पण माणूस कसं आहे, माणूस बिबट्या गावात शिरला आणि त्याने माणसं मारली की लोक म्हणतो अरे नरभक्षक माणसाला मारतो, बरोबर नाही, वाईट आहे, गोळ्याला जायला. आणि तेच माणूस बंदूक घेऊन जातो जंगलात, माणूस बंदूक घेऊन जंगलात जातो, तो बिबट्या बिचारा पाणी प्यायला असतो, पाणवठ्यावरतीच ओढ्यावरती पाणी प्यायला असतो आणि हा कुठेतरी जपून बसतो मचाणावरती आणि तिथून धाड गोळ्या घालतो. आणि वर दुसऱ्या दिवशी ते छातीवर पाय ठेवून हातात बंदूक घेऊन फोटो काढतो, म्हणतो मी काय केलं, मी शिकार खेळली. मग जर मी शिकार खेळतो तर तो पण शिकार खेळू शकतो की, पण त्यांनी शिकार नाही खेळायची, मी शिकार खेळणार, असं कसं चालेल. पण मनुष्याची बुद्धीच अशी आहे, माणूस असा विचार करतो की सगळं काही माझ्याकरता निर्माण झालंय, हे सगळं जग मी भोगायचं आहे, ह्या जगाचा मी राजा आहे, सगळं माझ्या सुखासाठी निर्माण झालं. ही जी भावना आहे ही भावनाच चुकीची आहे. हे सगळ्यांसाठी निर्माण झालेलं जग आहे, हे सगळ्यांसाठी निर्माण झालेलं जग आहे. ही भावना तेव्हाच निर्माण होते की जेव्हा ही गोष्ट आज जाणवते की सर्वाठाई तोच वसलेला आहे, चराचरात तो वसलेला आहे. ही जेव्हा जाणवतं त्याच वेळेला ती भावना निर्माण होते. पण हे जाणवण्यासाठी अभ्यास हवा, जाणवण्यासाठी अभ्यास हवा. आणि तो अभ्यास कसा हवा तर तरल होण्यासाठी हवा. मी नेहमी एक उदाहरण देतो की वर्षानुवर्षांनी आईला भेटलं की गदगदून येतं ना, डोळ्यातून पाणी येत जातं ना, अश्रुधारा वाया जातात ना. किंवा एखादा प्रेमाचा माणूस आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला असं भरून येतं म्हणणं. हे का भरून येतं, असं कोणी शिकवतं का कुठच्या शाळेमध्ये की प्रेमाचा माणूस वर्षानुवर्षांनी भेटला की भरून यावं, असं काही शिकवतो कुठच्या शाळेत नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे. तसंच खरं म्हणजे परमेश्वराचं स्मरण झाल्यानंतर भरून यायला पाहिजे. पण आम्ही काय की व्यावहारिक जगात आल्यानंतर इतके बधिरून जातो की त्याच्या स्मरणाने आम्हाला भरून यायचं असतं हे आम्हाला कळतच नाही. आणि म्हणून सगळे प्रयत्न आहेत, उपासना, नामस्मरण, जप, तप, ध्यान, हे सगळं कशा करता, हा आलेला बधीरपणा घालवण्यासाठी, हा आलेला बधीरपणा घालवण्यासाठी सगळे प्रयत्न आहेत. ज्या दिवशी तो बधीरपणा जाईल ना आणि ज्या दिवशी परमेश्वराशी आपण इतके एकरूप होऊ की त्याच्या नुसत्या स्मरणाने आपण त्याशी एकरूप, मानसिकदृष्ट्या एकरूप होऊ शकू. नुसत्या स्मरणाने, त्याचं नुसतं स्मरण जरी झालं तरी सगळं आपण देहभान विसरू. इतके आपण जे एकरूप आहे ते शिकू ना, त्यावेळेला हे बाकी काही करायची गरज राहत नाही, बाकी काही करायची गरज राहत नाही. माणसं विचारतात अहो कसं शक्य आहे, असं कसं शक्य आहे, तुम्ही सांगता सगळं विसरावं त्या स्मरणाने, का शक्य नाही हो. अहो साधं प्रेमात पडलं एखादा माणूस ना, आपण बघतो ना तरुण तरुणी बघतो, जरा प्रेमात पडले की विचारतो सोय नाही, त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी ते दिसायला लागतात, दुसरं काही दिसतच नाही. मुळे आयुष्याचा सगळ्यात मोठा एम म्हणजे तोच, असं जसं काय त्यांना वाटायला लागतं. एक सेकंद त्याला विसर पडू शकत नाही. म्हणजे काय, प्रेमात पडणं गरजेचं आहे, प्रेमात पडणं गरजेचं. प्रेमात पडलं की 24 तास ते दिसतं. आणि म्हणूनच राधेला लोक विचारायची की काय करतो सगळ्या ठिकाणी कृष्ण कसा दिसतो, ते म्हणायची मी प्रेमाचं अंजन घातलंय ना म्हणून.
ती म्हणायची प्रेमाचं अंजन घातलं ना म्हणून सगळ्या ठिकाणी मला कृष्ण दिसतो. तुम्ही प्रेमाचं अंजन घाला तुम्हाला सगळ्या ठिकाणी कृष्ण दिसेल. आणि म्हणून परमेश्वरावरती प्रेम करण्याची गरज आहे. हे प्रेम निर्माण व्हावं म्हणून हे कष्ट आहेत. एकदा प्रेम निर्माण झालं ना की मग मिळवायचं काही राहतच नाही मुळी. आणि म्हणून त्यांनी बरोबर 100व्या ठिकाणी हा श्लोक घेतलाय सांगण्यासाठी की आतापर्यंत बाबाने सगळं तुला समजून सांगितलं, पण समजून सांगता सांगता सगळ्या शेवटचा 100वा श्लोक तुला सांगतोय काय, हे कर की कर्म यथासांग कर. आणि यथासांग कर्म तेव्हाच झालं समजायचं की जेव्हा परमेश्वराचं स्मरण व्हावं आणि अंगावरती शहारे आहेत असं वाटावं. भरून आलं पाहिजे हृदय. परमेश्वराचं स्मरण झालं की भरून आलं पाहिजे हृदय. सद्गुरूचं स्मरण झालं की भरून आलं पाहिजे हृदय. असं वाटलं पाहिजे बस याच्या पलीकडे काही मिळवायचं नाही. हे ज्या क्षणाला वाटायला लागेल ना समजा की तुम्ही पहिली पायरी चढतात. जय जय रघुवीर समर्थ.